काही जास्त नाही. मला माहिती नाही आहे ना किती. हा सांग. लेक्चर नंबर 15 ट्रान्झिशन अँड इन द ट्रान्झिशन एलिमेंट. पाहू ना किती आता, काही प्रॉब्लेम. जास्त नाही आहे, 10 मिनिटात होऊन जाणार बस. 10 मिनिटं. चला बघा लेक्चर नंबर 15. बस आपल्याला टिकच करणं आहेत ना, काहीच टाइम देणार. What is the highest oxidation state exhibited by actinoids? +7. ए नकुल. हा तर +7 आहे ना. हा. Which of the following actinoid exhibit only +3 oxidation state? फक्त +3 दाखवणारा कोण आहे? फक्त प्लस LR आहे का? चेक करू आपण. LRच आहे ना वाटते. LRच आहे का? LRचा ऍटॉमिक नंबर 103. काय येणार? XC नंतर 7S 6D 5F. हाच आहे ना. याच्या F मध्ये 14 2F. काय झालं? आर्यन. बरोबर आर्यन पाहिजे. आर्यन. तर आता जर तुम्ही LR 3+ घेतला तर काय होईल? आर्यन 7S मध्ये 0 6D मध्ये 0 आणि 5F मध्ये 14. आणि 5F मध्ये 14 येऊ राहिले म्हणजे हा देणार किती? 3 देणार म्हणजे तो काय दाखवेल? +3. तर +3 दाखवणारा कोण आहे? LR. ठीक आहे. Which among the following element belong to second in the transition series? एक था पडा उ नपे आहे ना. NP हा कशाचा आहे? सेकंड इन द ट्रान्झिशन सिरीज. Which among the belong to second in the transition? AM अमेरिसियम है ना. हाच होता ना. Which among the following statement not true about actinoid? actinoid विषयी कोणता ट्रू नाही आहे? These are more reactive than lanthanide. चुकीचं आहे की नाही? लेस रिएक्टिव्ह असतात. आणि फाउंड मोस्ट ऑफ दीज एलिमेंट नॉट फाउंड इन नेचर. बरोबर आहे ना. ते मॅनमेड आहेत, नेचर मध्ये सापडत नाही. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नकुल जाय तू. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्यन 5F मध्ये 0 ते 14 6D मध्ये 0 ते 2 S मध्ये 7S मध्ये 2. बरोबर आहे. ऑक्सिडेशन नंबर +2 to +8. बरोबर आहे ना. स्टेट बोर्ड मध्ये +2 to +8 दिलाय. ठीक आहे. म्हणजे कोणता आन्सर आहे? ए. इनकरेक्ट विचारलं. विच अमंग द फॉलोइंग इज अन ऍक्टिनॉइड? PA एक था पड़ा तो PA है ना, तो है. आयडेंटिफाय ऍक्टिनॉइड एलिमेंट. कोणता ऍक्टिनॉइड आहे? पुरानी प्लुटोनियम. हाच आहे ना. एक था पड़ा उन पे पुरानी है ना, तो है तो प्लुटोनियम. हा कोण आहे? ऍक्टिनॉइड. द पॉइंट ऑफ डिसिमिलॅरिटी बिटवीन लॅन्थॅनॉइड अँड ऍक्टिनॉइड म्हणजे डिफरन्स. 3 आउटरमोस्ट शेल्स आर पार्शियली फिल्ड. बरोबर आहे. 3 शेल पार्शियली फिल्ड आहेत. कोणकोणती? F D आणि S आहे ना. एका याच्यात ते आता 6S काय होतं? 6S याच्यात 7S, त्यात 5D याच्यात 6D, त्याच्यात 4F याच्यात 5F. ते वाले दे आर रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. हा पॉइंट ऑफ डिसिमिलॅरिटी आहे का? दे आर रेडिओ ऍक्टिव्ह. दे आर कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. हे बरोबर आहे. दे शो ऑक्सिडेशन स्टेट +3. बरोबर आहे. मग हा डिसिमिलॅरिटी आहे का? दे आर रेडिओ ऍक्टिव्ह. अरे एक रेडिओ ऍक्टिव्ह आहे, एक नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह विषयी काही बोलला का? हा म्हणजे कोणतं उत्तर आहे? बी. अरे हे तर बरोबरच आहे ना. +3 कॉमन आहे, इनर ट्रान्झिशन आहेत आणि त्यांच्या 3 शेल आहे ना पार्शियली फिल्ड आहेत. Which among the following element does not form oxocation? ऑक्झोकॅटायन कोण तयार करत नाही? लॅन्थॅनॉइड. मग याच्यात कोण आहे?
Lu, कारण ऑक्झो कॅटायन कोण तयार करतात? ऍक्टिनॉइड्स. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी नॉट ऑफ लॅन्थेनॉइड्स? कोणती प्रॉपर्टी लॅन्थेनॉइडची नाही आहे? मोस्ट ऑफ दीज एलिमेंट डू नॉट ऑकर इन नेचर बट प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. हे प्रॉपर्टी कोणाची आहे? हे ऍक्टिनॉइडची आहे, नॉट ऑफ लॅन्थेनॉइड. पुढे इन दिस डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर इन 4f. हे बरोबर आहे. दीज एलिमेंट कांट फॉर्म ऑक्झोकॅटायन. बरोबर आहे, लॅन्थेनॉइड करत नाहीत. बाइंडिंग एनर्जी, आता मला सांगा, मोस्ट ऑफ दीज एलिमेंट डू नॉट ऑकर इन नेचर बट प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. हे चुकीचं आहे की नाही? अरे हे नॉट प्रॉपर्टी आहे कोणाची? लॅन्थेनॉइड. म्हणजे हे करेक्ट आहे. म्हणजे हे पण काय असेल? हे करेक्ट. म्हणजे बाइंडिंग एनर्जी ऑफ 4f ऑर्बिटल इज हायर. आता लक्षात ठेवजा. ओके. विच फ्रॉम फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट नॉट करेक्ट? एफ ब्लॉकची कोणती प्रॉपर्टी करेक्ट नाही आहे? एलिमेंट ऑफ बोथ सिरीज फ्रॉम ऑक्झोकॅटायन. दोन्ही ऑक्झोकॅटायन करतात का? कोण करते? ऍक्टिनॉइड करते, लॅन्थेनॉइड करत नाही. आयोनिक रेडा ऑफ बोथ सिरीज डिक्रीज विथ ॲटॉमिक नंबर. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन, ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. बोथ सिरीज एक्झिबिट +3. बरोबर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बोथ सिरीज लो, कारण दोन्ही मेटल्स आहेत, मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. ओके, म्हणजे कोणता आन्सर आहे? ए. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट हॅज स्मॉलेस्ट आयोनिक रेडाय इन +3? कोणाची रेडाय कमी आहे? ट्रिक वरून जमीन. आणि कमी आहे म्हणजे तिकडे जा लागेल. तिकडे गेलं तर कमी, तर सगळ्यात तिकडे कोण आहे? LR. अरे सगळ्यात तिकडे LR आहे, तर इकडून तिकडे गेलं तर काय होते? कमी होते. तर सगळ्यात तिकडे LR आहे म्हणजे LR ची कमी. आयडेंटिफाय नॉन रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. कोण आहे? ND. हा लॅन्थेनॉइड आहे ना? हा काय आहे? लॅन्थेनॉइड. आणि लॅन्थेनॉइड कसे असतात? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. हा लॅन्थेनॉइड आहे म्हणजे नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. नेक्स्ट. हा. Which element from following has half filled f orbital in +3? +3 मध्ये हाफ फिल्ड. +3 मध्ये हाफ फिल्ड. प्रश्न समजला पाहिजे है ना? गडबड करायची नाही. +3 मध्ये हाफ फिल्ड म्हटलं त्यांना. आता +3 मध्ये हाफ फिल्ड मला सांग, थोरियम येऊ शकते का? थोरियम तर नाही. LR येऊ शकते का? अरे हा शेवटचा आहे ना, हा तर येणारच नाही. आता हे दोन आहेत, या दोन पैकी एक येऊ शकते. ठीक आहे, तर हा 92 आहे, हा 96 आहे. तर 96 ट्राय करू आधी आपण, है ना? तर CM 96 कोण आहे? आर्यन. नंतर 7s 60 आणि 5f. आता मला सांगा, सगळ्यात पहिले हा झाला 86. हा 5d मध्ये 1 वाला आहे का? काय होती ट्रिक? एक पडा उन पे CM लडका. म्हणजे आहे ना? म्हणजे हा 5d मध्ये 1 वाला आहे. 7s मध्ये किती असतात? 2. किती झाले मग? 86 2 88 89 89 आणि 7 किती झाले? 96 झाले ना? 89 आणि 7 96. आता आपल्याला 3+ पाहिजे. मग आता 3 इलेक्ट्रॉन काढून टाका. 3 इलेक्ट्रॉन जर काढले तर कुठून काढसाल रे? शेवटच्या यातून. शेवटच्या यातून काढसाल तर इथून 2 निघतील, इथून 1 निघेल आणि इथं किती राहतील? 7. म्हणजे F मध्ये 7 राहतात. म्हणजे उत्तर काय आहे? CM आहे ना? तर याच्या +3 मध्ये F मध्ये किती असतात? 7. त्यानं तेच विचारलं हाफ फिल्ड कोणता आहे, आणि हाफ फिल्ड आहे म्हणजे याच्या F मध्ये किती आहेत? 7. शेवटचा. करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडाय. आणि करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर साठी ट्रिक पार्ट लागेल. ट्रिक पार्ट असली तर जमलं. एक था है ना? आला. एक था पडा म्हणजे PA आला. ऊ न पे ऑप्शन बी. ठीक आहे. तर इथं आपलं ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट हे चॅप्टर संपलं.